बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। ज्ञानोबा तुकोबा आणि ज्ञानेश्वरी तुकाराम गाथेबद्दल कथित अभद्र वक्तव्य केल्याप्रकरणी गोविंदगिरी महाराज उर्फ किशोर व्यास यांच्या अटकेसाठी वारकरी धर्म परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे। आज बुलढाणा मलकापूर महामार्गावरील वारकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत आपला तीव्र निषेध व्यक्त केला। अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोर व्यास उर्फ गोविंदगिरी महाराज यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी वारकरी धर्म परिषदेची प्रमुख मागणी आहे। सामाजिक तेढ निर्माण करणे, दंगली घडवण्याचा प्रयत्न करणे आणि राष्ट्रसंतांचा अवमान करणे याकरिता विविध कलमांखाली किशोर व्यास यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे। वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हबप वासुदेव महाराज शास्त्री, मुख्य संयोजक हबप ॲडव्होकेट सतीशचंद्र पाटील यांच्यासह शेकडो वारकरी आज रस्त्यावर उतरले होते। मलकापूर बुलढाणा महामार्गावरील वाघजाळ फाटा नजीक सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन करीत चक्काजाम करण्यात आला। किशोरजी व्यास उर्फ गोविंद गिरीजी महाराजांना अटक झालीच पाहिजे, कारवाई झाली पाहिजे अशा घोषणा देत ज्ञानोबा तुकोबाचा गजर यावेळी करण्यात आला। यावेळी आंदोलनस्थळी बोराखेडी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी वारकऱ्यांचे निवेदन स्वीकारले। मुख्यमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना उद्देशून हे निवेदन देण्यात आले असून किशोर व्यास यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तक्रार सुद्धा सादर करण्यात आली आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर महाराष्ट्रात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वारकरी धर्म परिषदेने यावेळी दिला।